प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागलेली आहे, त्यामध्ये तुम्हाला काय काय चेक करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचं नाव बरोबर आहे का नाही ते चेक करायचं आहे. तुमच्या नावाची स्पेलिंग करेक्ट आहे का नाही ते चेक करायचं आहे. तुमच्या वडिलांच्या नावाची स्पेलिंग करेक्ट आहे का नाही ते चेक करायचं आणि तुमच्या आडनावाची स्पेलिंग करेक्ट आहे का नाही ते चेक करायचं. त्यानंतर तुम्हाला 10वीला मिळालेले जे पर्सेंटेज आहेत ते चेक करायचं आहे, ते करेक्ट आहेत का नाही. त्यानंतर तुम्हाला मॅथ मध्ये किती मार्क्स पडलेले आहेत तर ते मार्क्स चेक करायचे आहेत, बरोबर तुम्ही फिल केलेले आहेत का नाही, फिल केलेले बरोबर आलेत का नाही. त्यानंतर सायन्सचे मार्क चेक करायचे आहेत. त्यानंतर इंग्लिशचे मार्क चेक करायचे आहेत. तुमचा जेंडर चेक करायचा आहे. त्यानंतर कॅटेगरी तुमची करेक्ट आली का नाही ते चेक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जे तुम्ही समजा एखाद्या विद्यार्थ्याचं 12वी झालं असेल तर तो कोणत्या स्ट्रीम मधून 12वी केलेला आहे, सायन्स, आर्ट, कॉमर्स, जे काही तुम्ही भरलेलं आहे ते चेक करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टी तुम्हाला चेक करायच्या आहेत. आता ज्यांचं 10वीला टेक्निकल होतं तर त्यांचं टेक्निकल तुम्ही एस केलं असेल तर ते प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये तुमच्या नावासमोर आहे का नाही ते पण तुम्हाला चेक करायचं आहे. जे विद्यार्थी समजा EWS कॅटेगरी मधून आहेत तर ते EWS ला एस आलेला आहे का नाही ते तुम्हाला चेक करायचं आहे. आणि जे विद्यार्थी समजा कॅटेगरीमध्ये असतील, समजा SC असेल, ST असेल किंवा OBC असेल, SBC असेल, NT असेल, VJNT, त्यानंतर NTB असेल, NTC असेल, NTD असेल, तुमच्या नावासमोर तुमची जी कॅटेगरी आहे ती आली का नाही तुम्हाला चेक करायचं आहे. आणि जे विद्यार्थी ओपन आहेत तुमच्या नावासमोर ओपन आलेला आहे का नाही ते तुम्हाला चेक करायचं आहे. या सर्व गोष्टी व्यवस्थित चेक करून घ्या. ज्यांचं ह्या सर्व गोष्टी करेक्ट असतील तर तुम्हाला काहीही करायची गरज नाही. आणि ज्यांच्या काही चुका झाल्या असतील तर त्यांच्यासाठी तुम्हाला संधी मिळालेली आहे. 3, 4, 5 जुलै या 3 दिवसामध्ये तुम्हाला जे काही तुमचे चुका झाल्या